कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। बोलिलो ते काही तुमची हिता, वचन नेणता क्षमा कीजे। वाट दावी तया न लगे रुसावे, अतित्याई जीवे नाश पावे। निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोंभाळिता वरी आत चरे। तुका म्हणे हित देखण्यासी, कळे पडती अंधळे कुपा माझी। वाट दावी तया न लगे रुसावे, अतित्याई जीवे नाश पावे। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण जे बोललो त्याविषयी परिहार देतात। तुकोबाराय देवाला उद्देशून, समाजांना उद्देशून, संतांना उद्देशून आणि मनाला उद्देशून या गाथारूपी वाङ्मयामध्ये बोललेले आहेत। त्यामध्ये जनाला उद्देशून बोलत असताना तुकाराम महाराजांना काही ठिकाणी कडक बोलावं लागलं। तुकोबारायांना कडक बोलण्याची फार हौस होती, तसा त्यांचा स्वभाव होता, म्हणून कडक बोलले असं नाही, पण कडक बोलण्याची आवश्यकता गरज वाटली म्हणून काय झाले, कडक बोलले। आणि हिताचं बोलले, खरं बोलले। आणि आपल्याकडे म्हण आहे, जर खरं बोललं तर म्हणजे सख्या आईला सुद्धा राग येतो। अर्थात वास्तव असलं, आवश्यक असलं तरीही पण खरं बोलणं माणसाला आवडत नाही। आणि मग नाराज, साहजिकच मनाच्या विरोधात अशा प्रकारचं कोणी बोललं की माणसं काय होतात, नाराज होतात। अर्थात तुकाराम महाराजांच्याही बोलण्यावर सगळेच खुश होते असं नाही। तुकोबारायांच्याविषयी श्रद्धा असणारे, तुकोबारायावर विश्वास ठेवणारी जवळची मंडळी, त्यांचं ठीक आहे। तुकोबाराय कडक बोलले तरी तुकोबारायांचा प्रसाद आहे म्हणून ते स्वीकारत होते, तशा प्रकारचा स्वीकार करावा। पण सगळेच तसे होते असं नाही। बरं, तुकोबाराय बोलले ते असं काही खोलीत बोलले, एखाद्याला बोलले, गुपचिप बोलले, कानात बोलले असं नाही ना। तुकोबारायांचा उपदेश हा मेघवृष्टीनं उपदेश होता। हात उभा करून यावत सगळ्या जगाकरता उपदेश केला। आणि उपदेश करत असताना जे आवश्यक आहे ते बोलले, भीडभार कोणाची धरली नाही। नाही भीडभार, तुका म्हणे साना थोर। त्यामुळं तुकोबारायांना हे माहीत होतं की आपल्या बोलण्यामुळं लोक नाराज झालेले असतील, कष्टी झालेले असतील, दुःखी झालेले असतील, म्हणून तुकोबाराय या अभंगात त्याविषयी परिहार देतात, क्षमा मागतात, पण बोलणं मागं नाही घेत। पहा तुकोबारायच काय म्हणतात, बोलिलो ते काही तुमची हिता, वचन नेनता क्षमा कीजे। तुमची हिता काही बोलिलो, ते वचन नेनता क्षमा कीजे। मी जे बोललो ते तुमचं हित व्हावं, तुम्ही हिताच्या साधनावर आरूढ व्हावं, तुम्ही स्वतःचं कल्याण करावं म्हणून बोललो। आपण का बोललो,
काय बोललो, या दोन्हीही प्रश्नाची उत्तरं तुकोबारायांनी दिलेली आहेत. तुकोबाराय म्हणतात, मी तुमच्या हिताचं बोललोय, जे बोललो ते हिताचं बोललो. दुसऱ्याही एका अभंगामध्ये आपल्या बोलण्याविषयीचं स्पष्टीकरण करत असताना तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. कोणी हितावरी यावे या भावे बोलिलो. आपलं बोलणं ऐकून कोणीही हिताच्या मार्गावर यावं आणि आपलं हित करावं, या उद्देशाने मी बोललोय. माझ्या बोलण्याचा एवढाच उद्देश आहे. महाराज तुकोबारायांनी हा जो ग्रंथ लिहिला, अभंगाची रचना केली, परंपरेनं असं सांगितलं जातं की तुकोबारायांनी 4 करोड अभंग रचले. आज सगळे उपलब्ध नाही, आणि उपलब्ध नाही हे एक प्रकारे चांगलंही आहे, कारण आहे याच अभंगापर्यंत कोणी पोहोचत नाही, तर 4 करोड अभंग कोणी वाचले असते. आज सध्या उपलब्ध आपल्या समोर असणाऱ्या देवडीकर गाथ्यामध्ये 4092 असे काही अभंग आहेत. काहींच्या गाथ्यात 5-6 हजार आहेत, काही 8-9 हजारापर्यंत 10 हजारापर्यंत अभंगाचे गाथे अभंग सापडलेले आहेत. तर या आपल्या समोर असणाऱ्या गाथ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत, या अभंगामध्ये तुकोबाराय जे बोललेले आहेत, एकच उद्देश आहे, मानवाचं कल्याण. या अभंगातला एकही अभंग असा नाही की ज्याचा कल्याणाशी संबंध नाही. अभंग नाही असं नाही, एखादा चरण नाही, एखादा शब्द नाही. प्रत्येक शब्द, प्रत्येक चरण, प्रत्येक अभंग साक्षात वा परंपरेनं मानवाच्या हिताशी संबद्ध आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी जे बोललो ते तुमच्या हिताकरता बोललेलो आहे. तुमच्या हिता बोलिलो. म्हणले का हो महाराज, आमच्या हिताची जबाबदारी आमच्यावर आहे, तुम्हाला बोलायची काय गरज आहे? आमच्या हिताचा संबंध तुमच्याशी कसा काय आलेला आहे? आम्ही करू ना आमचं हित, तुम्हाला बोलायची काय आवश्यकता आहे? कोण आहात तुम्ही? आमच्या हिताची एवढी तुम्हाला काळजी करण्याचं कारण काय आहे? आणि आम्ही काय आमचं वाटोळं करायला लागलो त्याच्याकरता तुम्ही येऊन आम्हाला बोलायला लागले? असंही अशा प्रकारचं कोणी म्हणू शकतं? म्हणत असतीलही नाही असं नाही. तर याचं उत्तर असं आहे की आपलं हित हे आपणच करायचंय नव्हे, आपलं हित हे आपणच करू शकतो, दुसरा कोणीच करू शकत नाही. आपुली आपण करा सोडवण, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानमोसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधोरात्मैव रिपुरात्मनः. ज्याचा तोच उद्धार, त्याचं तोच कल्याण हित करू शकतो, बाकीचे त्याला मदत करू शकतील, साधन सामुग्री देऊ शकतील, मार्ग दाखवू शकतील, पण कल्याण हित हे ज्याचं त्यांनीच करावं लागतं. म्हणजेच हिताच्या बाबतीत महत्वाची भूमिका ही ज्याची त्याला बजावावी लागते. म्हणून जर आपण ठरवलेलं असेल की आपण आपलं कल्याण करायचं नाही, तर मग आपलं कल्याण आपली आई करू शकत नाही, आपला बाप करू शकत नाही, गावचा सरपंच, आमदार, मंत्री करू शकत नाही, देव करू शकत नाही, किंवा संतही करू शकत नाहीत. जर आपण ठरवलेलं असलं की आपलं हित करायचं नाही, आपलं वाटोळं करायचं आहे, तर आपलं हित कोणीच करू शकत नाही. पूर्वीची मंडळी याच्यावर एक गोष्ट सांगायची. एका माणसाचा
पिपाणी वाजवण्याचा धंदा होता. असं नाही, लग्नामध्ये 3-4 महिने धंदा केला की वर्षभर पुरेल एवढी कमाई व्हायची. बरं, जास्त काही कष्ट नाही, काही नाही, ओझं उचलायचं नाही. मग त्याला असं वाटायचं की पोराने हा धंदा शिकावा. नोकऱ्या लागत नाहीत, व्यापार करण्याची सगळ्याला अक्कल असते असं नाही, आणि शेतीची काय बोंबाबोंब चालू आहे तर सगळ्याला दिसतेच आहे. त्याच्यामुळं हा धंदा त्यांनी शिकावा. पण त्याच्याकरता रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. सहज थोडी येतं ते. कुठलीही कला प्राप्त करून घेण्याकरता पहिल्यांदा परिश्रम, अभ्यास तर करावाच लागतो. म्हणून त्यांनी त्याला खूप सांगायचं की अरे तो याची प्रॅक्टिस कर, याचा अभ्यास कर. काय झालं होतं काय माहिती, त्या पोराला शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगायला लावलं, मास्तराला, सगळ्याकडून सांगितलं त्याला, पण तो कोणाचाच ऐकत नसे. नुसतं ऐकून घ्यायचा आणि प्रॅक्टिस काय करत नसे. खूपच चिडला तो, म्हणजे अनावर झाला त्याला. एवढं सांगून सुद्धा काट्ट ऐकत नाही. धरलं त्याला आणि असं उतानं असं खाली पाडलं. त्याच्या छातीवर बसला, त्याचे हात असे खाली घेऊन, आणि बायकोला सांगितलं आण ते सनई. कसा प्रॅक्टिस करत नाही पाहतो. त्या बाईनं सनई आणून दिली. त्यांनी सनई अशी दोन्ही हातांनी त्याच्या तोंडात दाबली. ते पोरगं मोठ्याने हसायला लागलं. आता रागावलेल्या माणसापुढं हसलं तर त्याच्या राखेल टाकल्यासारखं तो अजून राग भडकतो. म्हणजे काय झालं दाताड काढायला? ते म्हणजे झालं ना तुमचं काम, तुम्ही मला खाली पाडलं, माझे हात बांधून घेतले, तोंडात सनई खूप असली, पण मी वाजवायचंच नाही ठरवलं तर तुम्ही काय करणार? नाही फुकलं तर तुम्ही काय करणार आहे? कारण फुकायचं काम तर कोणाला करावं लागेल? मला करावं लागेल. तसं देवाने मानव शरीर दिले, शरीरात आयुष्य दिले, इंद्रिय दिली इंद्रिय, हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. साधू संतांनी काय साधन केल्यानंतर हित होईल ती साधनं सांगितली. आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, आळंदीला पाठवलं, आळंदीतच जन्म झाला, आणि आपण ती साधनं करायचंच नाही ठरवलं. आळंदीत येऊनही संतांनी सांगितलेली साधनं करायची नाही, रिकामे उद्योग करायचे ठरवले, तर संत काय करणार आहेत? काय करतील ज्ञानोबाराय? काय करतील तुकोबाराय? काय करणार आहे आई वडील तरी? त्यामुळं हिताच्या बाबतीत हित कल्याण, हित कल्याण, चांगलं गोमट, हे सगळे एकार्थी शब्द आहेत, पर्यायी शब्द आहेत. पण त्यामध्ये आपल्या हिताची मुख्य भूमिका ही आपल्यालाच बजवावी लागते. हे जरी खरं असलं, आपल्यालाही आपलं हित व्हावं असं वाटत असलं, आपण आपलं हित करून घ्यायचंय अशा प्रकारचा निश्चय केलेला असला, तरीही हिताचं साधन कळालं पाहिजे, हिताचं स्वरूप समजलं पाहिजे. नेमकं हित म्हणजे काय आहे, हिताचं स्वरूप काय आहे, काय मिळाल्यानंतर आपलं हित अशा प्रकारचं होतं, याचं वास्तव ज्ञान आपल्याला पाहिजे, आणि त्याचं साधनही माहीत पाहिजे, साध्यही माहीत पाहिजे आणि साधनही माहीत पाहिजे. जर साध्याच्या बाबतीत आपल्याला भ्रम झाला असेल, अन्यथा बुद्धी आपल्या ठिकाणी असेल, जे हित आहे त्याला आपलं हित म्हणत नाही, आणि जे हित नाही त्याचंच नाव जर आपण हित ठेवलं असेल, तर ते मिळवून काय करणार आहे आपण? ज्ञानोबा दृष्टांत देतात, अगा विषाचे कांडे वाटोनी, जो रस घेई जे पिळोनी, तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होणे. मरू नये हे तर सगळ्यांची अपेक्षा असतेच, न मरणे निर्विवाद जगा पडे. आणि मग एका जंगलाच्या शेजारी गाव, त्या जंगलात एक महात्मा राहत होते,
आणि त्यांचं वय किती हे कोणालाच माहीत नव्हतं. कारण यांचे आजोबा सांगत होते की आम्ही जसे पाहतो तसेच आहे ते. मग ते केव्हापासून तसे कोण जाणे. एकाला वाटलं आपण सुद्धा असं चिरंजीव झालं पाहिजे, मरणावर विजय मिळवला पाहिजे, आपण मेलो नाही पाहिजे. मग मरण येऊ नये त्याच्याकरता काय करावं? अमृत प्यावं. कारण अमृत प्याल्यानंतर लवकर मरण येत नाही. स्वर्गातले लोक अमृत पितात तर किती काही दिवस जगतात. मग अमृत प्यायचं तर ते अमृत कुठं मिळणार? अमृत म्हणजे नेमकं काय आहे? कशाला अमृत म्हणावं? मग तो त्या साधूकडे गेला. त्याने सांगितलं बाबा तुम्ही खूप दिवस जगलेले आहात. म्हटले हो. म्हणले अमृत घेतलंय का तुम्ही? म्हटले हो. हे अमृत कुठं मिळतं? म्हणले आपल्या या जंगलामध्येच काही अमृताचे कंद आहेत. ते कंद काढून त्याचा रस अशा प्रकारचा पिळून जर घेतला तर मरण आपल्या जवळ येत नाही. आनंद झाला त्याला. फावडं टिकाव बरोबर घेतलं आणि मग खांदायला लागला ते कंद मिळावे म्हणून. आणि खांता खांता त्याला कंद सापडले. पण कंदाची काय नाही, त्याला ओळख नाही, पारख नाही, परीक्षा नाही. हे कोणते कंद आहेत? बाबांनी सांगितलं की अमृताचे कंद आहेत. पण कंद आहेत ते अमृताचे असं नाही, अमृताचे कंद आहे. जे जे कंद ते अमृताचे असं नाही ना, अमृताचे कंद. पण याला ओळख नाही. त्याच्यामुळं जे कंद सापडले त्याला वाटलं हे काय आहेत? अमृताचे कंद आहेत. मग त्यांनी दुसरीकडे पाहिलं तर तिथं येणारे बहुतेक सगळेच त्याला काय मानत होते? अमृताचे कंद मानत होते. खुश झाला. ते कंद वाटले, त्याचा रस ग्लासमध्ये घेतला आणि त्याला नाव काय ठेवलं? आता हे अमृत आहे. पण ज्ञानोबा म्हणतात दुर्दैव त्याचं हे की त्यांनी विषाच्या कंदाला अमृताचे कंद मानले. कारण त्या जंगलामध्ये जसे अमृताचे कंद होते तसे विषारीही अशा प्रकारचे कंद होते. आणि त्याला विषारी कंद सापडले आणि त्याला अमृताचं मानलं. अगा विषाचे कंद वाटोनी ज्ञानोबा राहिले येतात. तया अमृत नाम ठेवणी. आणि त्याला यांनी नाव काय ठेवलं? अमृत. कशा करता त्याला घ्यायचं होतं अमृत? अमर होण्याकरता. त्यांनी नावही त्याला काय ठेवलं? अमृत ठेवलं. आणि तो पेला, अमर झाला असेल आहे ना. जर विषाला अमृताचं नाव दिलं आणि अमृत म्हणून तो प्याला, म्हणून तो अमर होणार आहे का? अमर होण्याकरता अमृतच त्याला प्यावं लागेल. कशाला तरी नाव अमृत ठेवून थोडी अमर होता येतं. अर्थात काही दिवस जगायचं तर तेही राहिलं, लगेच तो जसा मरतो. महाराज तशीच हिताच्या बाबतीत परिस्थिती आहे. हिताचं वास्तव स्वरूप काय आहे याची आम्हाला कल्पना नसल्यामुळं, याचं ज्ञान नसल्यामुळं, आम्हाला नाही आमच्या आईबापाला तरी कुठं ज्ञान असतं. आईबापाला वाटतं की पोराने मोठं व्हावं, भरपूर पैसे कमवावे, म्हणजे त्याचं चांगलं होईल. चांगलं म्हणजेच हित होईल. खूप शिकावं, मोठा अधिकारी बनावं, नाही तर सत्ताधारी बनावं, कारखानदार बनावं, अमकं बनावं, तमकं बनावं. अर्थात पैसा मिळवणं, सत्ता मिळवणं, प्रतिष्ठा मिळवणं याच्यात कल्याण आहे. ही आमचीच नाही, आमच्या आईबापाची, शेजाऱ्या बाजाराची, पाहुण्या रावळ्याची, सगळ्याचीच धारणा आहे. का? तर त्यांना हिताच्या वास्तव स्वरूपाचं ज्ञान नाही. म्हणून तुकोबारांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारतीही. आईलाही हित माहिती नाही आणि बापालाही अशा प्रकारचं हित माहिती नाही. लौकिक दृष्टीनं लोक ज्याला हित म्हणतात त्यालाच ते हित मानत होते आणि त्या हिताकरता लोक जे करतात ते करत होते. पण हे खरंच हित आहे का? हिताचं नेमकं स्वरूप काय आहे? ज्यांनी लौकिकात ज्याला हित म्हणतात ते मिळवलं, त्यांचं हित झालंय का? त्यांचं कल्याण झालंय का? याचं वास्तव ज्ञान नाही महाराज. हिताचं ज्ञान फक्त संतांना आहे असं तुकोबाराय दावा करतात. शोधून या आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि जगाचं अहित कशात आहे हे संत आणि शास्त्र यांना माहिती आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते.
कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. हिताचा संबंध शरीराशी नाही, हिताचा संबंध जीवाशी आहे, त्याही पेक्षा आत्म्याशी त्याचा संबंध आहे. आणि त्यामुळं कोणतं कर्म केल्यानंतर ते कर्म त्याच्या हिताला पोषक आहे का हिताच्या विरुद्ध आहे, याचं ज्ञान सर्वसामान्याला काय आहे? अगदीच लहान अशा प्रकारची कमी नजर असणारी माणसं इंद्रियाला जे रुचकर वाटतं ते घेतात. त्यांना वाटतं हे चांगलं, डॉक्टर सांगतो नको, याच्यामुळे तुझा रोग कमी नाही अधिक वाढेल आणि आपत्काली तुला मरावं लागेल, तुला दिलेलं आयुष्य ते पूर्ण आयुष्यही उपभोगता येणार नाही, हे घेऊ नको. ते म्हणजे डॉक्टर साहेब लय चांगलं लागतं हो. त्यांनी फक्त जिभेचा विचार केला, शरीराचा विचारच केला नाही. अन्न हे प्राधान्याने शरीराकरता, जिभे करता नाहीये. पण आम्हाला शरीराला आम्ही गौण ठरवलेलं असतं आणि जिभेला प्रधान ठरवलेलं आहे, प्रधान. म्हणून तुम्ही भाजी चांगली झाली तर अर्धी भाकर जास्त खातात माणसं. जास्त खातात म्हणजे त्यांना शरीरापेक्षा अनावश्यक अशा प्रकारचे खातात. आणि अनावश्यक जर खाल्लेलं असेल तर तरुणपणी ठीक आहे, पण मग नंतर ज्या वेळेला पचवण्याची क्षमता राहत नाही, कष्ट नसतं, त्याला ती अर्धी भाकर अन्न नाही, त्याच्याकरता ते विष बनतं, विष. आणि हे नाही त्याला माहिती, त्याला फक्त बरं वाटतं तेवढंच. अंगा मनाशी रुचावे, येतोलेनी कृत्याकृत्य नाठवे, करणे याचे नावे भलतेची करी. तेव्हा कोणतं कर्म केल्यानंतर आपल्या हिताला ते पोषक आहे हे कोण सांगू शकतो? ज्याची नजर अगदी अप्रिय आहे. काय कळतं त्याला? बाप असला म्हणजे काय, जन्म दिला म्हणून त्याला बाप म्हणावं लागतं. त्याची नजर किती लांब आहे. महाराज, जे त्या कर्माचा फलापर्यंत ज्याची नजर आहे ते फल त्याला कदाचित 100 जन्माच्या नंतर मिळणार असेल, तिथपर्यंत जो पाहू शकतो तो सांगू शकतो की हे योग्य आहे की हे योग्य नाही. आज काय परिस्थिती आहे? पहिलं कमी पिकत होतं, जास्त पिकावं म्हणून रासायनिक खतं वापरली जायला लागली. काय परिणाम झालाय आज महाराज? पाणी संपून बसलो आपण. पाणी जमिनीत पाणीच प्यायला लायक अशा प्रकारचं राहिलं नाही, सगळं पाणी खराब झालेलं आहे. आणि ही नजर जर त्या वेळेला ज्यांनी रासायनिक खतं वापरायचं प्रोत्साहन दिलं, आणले, त्यांना असते तर त्यांनी कशाला रासायनिक खतं वापरायला सांगितले असते? आज पुन्हा नैसर्गिक शेती करा म्हणून बोंबलाव लागू राहिले. सिटीमध्ये जरी तुम्ही जाल तर सामान्य भाजी 10 रुपयाला पेंडी असेल तर नैसर्गिक रीतीनं केमिकल न वापरता केलेली पेंडी 30-40 रुपयापर्यंत घ्यावी लागते. आणि पहिलं तसंच होतं ना. हे कोणी वापरलं? आपल्याच लोकांनी वापरलं. का वापरलं? लोकांना त्याची सोबत भरपूर, पण ते उत्पन्नच पाहिलं, त्याचा परिणाम पाहिलाच नाही. विकास विकास विकास. आज अशी परिस्थिती आहे, हवा शुद्ध राहिली नाही, पाणी शुद्ध राहिलं नाही, अन्न शुद्ध राहिलं नाही. मरस आज जगामध्ये सगळ्यात स्वस्त काय आहे असं कोणी विचारलं तर मरण आहे. त्याला वेळच लागत नाही. कोण कुठं कसा जाईल काही त्याला वेळ नाही. काय सगळ्यात स्वस्त मरण आहे. तर हे असं का घडलं? त्याचं कारण आहे दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळं. हे तर एका शरीरापुरती दूरदृष्टी नाही. तर जीव म्हणजे शरीर नाहीये. शरीर हा तर वरचा कपडा आहे जीवाचा. वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नेन्यानि संयाति नवानि देही. आणि जीवाचं हित कशात आहे? आपण फक्त शरीराकार दृष्टी झालेली आहे. आपल्याला शरीर म्हणजेच मी असं वाटतंय आणि मग शरीराचं हित आपण पाहतो. शरीर आपण नाहीये, शरीरात आलो आपण.
आपण कष्ट करायचं, संपत्ती कमवायची आणि त्या संपत्तीचा आपल्याकरता उपयोग न करता शरीराला पोषण्याकरता उपयोग करायचा. आणि मग हे तर पंचमेळावा, पाचाची इस्टेट आहे, पंचाची इस्टेट आहे. शेखी अनुसरेल पंचत्वा. त्याची वेळ संपली का ते आपल्या आपल्या कारणाकडे निघून जाईल. आणि मग आपण केलेलं कष्ट, घालवलेलं आयुष्य, त्याचा हिशोब कोणाला मागणार आपण? काय होणार आहे त्याचं? त्यामुळं मुळात आपण कोण आहे हेच आपण या बाबतीत भ्रांत आहे. तर आपलं हित कशात आहे, कल्याण कशात आहे, हे केव्हा कळणार आहे आपल्याला? मग आपण काय ना, आपले आईबाप काय, शेजारी पाजारी काय, गावाचे नेते काय, मंत्री काय? तेव्हा आपलं वास्तव स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाचं कल्याण म्हणजे नेमकं हिताचं स्वरूप काय आहे, त्याचं साधन काय आहे, याचं अचूक प्रमा यथार्थ ज्ञान ज्यांना असतं त्यांना संत म्हटलं जातं, किंवा संतांना त्याचं काय आहे, ज्ञान आहे. आपल्याला हित व्हावं असं वाटत असलं तरी हिताच्या बाबतीत संतांना पुढं करावं. जसं आपल्याला निरोगी व्हावं असं वाटत असलं तरी रोगाच्या बाबतीत डॉक्टरला पुढं करावं. नाही नाही, मला असं वाटतं की हे खाल्ल्यावर मी बरा होईल. तुझं खिशात ठेव, तुला वाटणं, तुला त्याच्यातला अभ्यास आहे का, तू काही त्याच्यात केलेलं आहे का, आणि डॉक्टर काय म्हणतात ते पाय. कोर्टामध्ये कसं बोलावं हे आपल्या मनाने नाही ठरवायचं, ते वकिलाला विचारून वकिलांनी सांगल तसं ठरवावं लागतं. नेहमी एक गोष्ट सांगितली जाते. सायकल, पूर्वी जास्त सायकलीची वाहनं होती. एक माणूस भारा पाठीमागे घेतला, सायकलवर बसलेला आहे, सायकल चालवित होता. पुढं उताराला सायकल लागली, असा लांब उतार होता. आता भारा आहे, थोडस हवा तिकडून होती, सायकलला वेग आला म्हणून त्यांनी ब्रेक दाबलं. मग त्याच्या लक्षात आलं की ब्रेक फेल झालेला आहे. अरे बापरे, घाबरला. आता काय, सायकलला एवढा वेग आला होता की पाय खाली ठेवले असते तर त्याचा ऑक्सिजन झाला असता, तो पडला असता. तर त्याच्यामुळे त्याला फार काही गर्दी नव्हती. सायकल पुढे गेल्यानंतर उतार संपून चढ लागला की आपोआपच त्याचा वेग कमी होईल म्हणून चालला. इतक्यात एक भली जाडी बाई मध्ये आली. तो मोठ्याने आरडला लागला, ओ बाई बाजूला सरका, सायकल वेगात आहे, सायकलचं ब्रेक फेल झालेलं आहे, बाजूला सरका, बाजूला सरका. ऐकल तर मग काय राहिलं. महाराज, त्या शहरामध्ये ते हे लावले जातात सिग्नल, त्या सिग्नलचं ऐकत नाही. तुम्ही इतर देशामध्ये जा, चारही रस्ते मोकळे आहेत, रात्रीची वेळ आहे, कुणीही पुढे रस्त्यावर नाही, पण सिग्नल जर असेल तर तो मनुष्य कधीच तो सिग्नल तोडून जाणार नाही, हिरवा लाईट लागेपर्यंत थांबेल. सारी रस्ते भरलेले असतात, सिग्नल लागलेला असतो, दुसरा सुटलेला आहे, तरी महाराज गाड्या मधून घालावा. एवढं धैर्य भारतीयाशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. आमच्याकडे कायदा मोडण्याला पुरुषार्थ मानलं जात. आता तिथं बाईस, तिला नवऱ्याची ऐकायची सवय नाही, तर ह्याचं काय ऐकलं. तुम्हाला असं काय असं वाटतं का पाया पडणारे, प्रवचनाला येणारे, कीर्तनाला यायचं ते तुकोबाऱ्यांचं ऐकतात? कोणाचंच ऐकायचं नाही असं आपण ठरवलेलंच असतं. ते बाई काही ऐकली नाही, गाडी सायकलला वेग आलेला आणि धडकली सायकल. बा धडकल्यावर त्या बाईला लागलं, पडली वगैरे, केस केली तिनं. याने माझ्या अंगावर सायकल घातली. आता घातली नव्हती ती, पण घातली. झालं, बोलावलं गेलं त्याला. आता याच्याकडून सायकल लागलीच होती, वकील तर द्यावाच लागतो. मग तिच्या वकिलांनी सांगितलं होतं, तिनं सांगितलं असं असं, तो मला म्हणत होता, पण मी काय बाजूला सरकले नाही आणि मग सायकल येऊन, मग असं बोलू नका तिथं म्हणे, असं बोलू नका. आता याला वाटलं आपल्याकडून लागलेलीच आहे सायकल, काय दंड असेल तो भरून टाकू, काय त्याला काही विलाज नाही ना. मग ते कोर्टाने त्याला समोर घेतलं, त्याने सांगितलं, का रे बाबा, या बाईला तुझी सायकल धडकली? आणि हो सर, धडकलेली. बाकीचे साक्षी पुरावे होते, बाकीच्याने पाहिलेलं होतं. का बरं? म्हणजे सर ब्रेक फेल झालं होतं.
ब्रेक फेल झालेली सायकल तू घेतली कशी काय चालवायला? म्हणले मी घेतली त्यावेळेला ब्रेक होतं, पण रस्त्याने चालता चालता ते फेल झालं. मग तुला फेल झालं त्यावेळेला लक्षात आलं, तू खाली का नाही उतरला? लक्षात आलं त्यावेळेला सायकलला वेग वाढलेला होता, सायकलचा उताराला सायकल होती, सायकल थांबणं शक्यच नव्हतं, त्याच्यामुळं माझा नाविलाज होता. अरे मग असं होतं तर किमान तू सांगायचं तरी ना की सायकलचं ब्रेक फेल झालेला आहे, बाजूला हा सायकलचं ब्रेक फेल झालं. तो काहीच बोलला नाही, गप्प राहिला. अरे मी काय बोलतोय तुला ऐकू येतं का? 2-3दा न्यायाधीशाने तसं बोल. आता ये ना, गप बसावं ना. सांगितलं होतं वकिलाने की बोलायचं नाही, तू काही जेवढं मी सांगितलं तेवढंच बोलायचं. बोल की म्हणे. आता काय तुझी वाचा बसली का? तेव्हा कसा आरडत होता, बाई ब्रेक फेल झालेलं बाजूला हो, बाई ब्रेक फेल झालेलं बाजूला हो. आणि आता काय झालं तुला साहेब विचारतात तर सांग ना. आता तिनं सांगितलं की त्यावेळेला तो असं बोंबलत होता. झालं, निर्दोष मुक्त झाला तो. म्हणून कोर्टात काय बोलायचं, आपण किती शहाणे असलो इकडं तरी कोर्टात इकडची भाषा नाही चालत. तिथं कोणाचं वकिलांनी बोललेलं तेच चालव, तिथली भाषा त्यांना माहित असते. तसं हिताच्या बाबतीत आईचं ऐकायचं नाही, बापाचं ऐकायचं नाही, वा कोणाचं ऐकायचं नाही. हिताच्या बाबतीत कोणाचं ऐकावं? संतांचं. कारण त्यांना ते कळतं, त्याच्यातले ते एमडी आहेत. नाही आपल्याला माहिती, कारण हित अनेक मागच्या जन्माचा त्याच्याशी संबंध असतो, पुढच्या जन्माचा संबंध असतो. आम्हाला मागचे आणि पुढचे जन्म काहीच आठवत नाहीत. आपण मागे जन्म घेतलेला नव्हता असं नाही, पण कुणी सांगा हात वर करून की मी मागच्या जन्मात आमका होतो म्हणून? नाही सांगू शकत कोणी, कारण मागचं काहीही आठवत नाही. आणि आता केलेल्या कर्माने आपल्याला पुढे कोणते जन्म घ्यावे लागतील हेही माहिती नाही. म्हणून त्या बाबतीत संत शास्त्र यांना मानावं लागतं. नव्हे हे लोकांना माहिती नाही, कळत नाही, यांची प्रामाणिक इच्छा आहे आपलं हित व्हावं, पण हिताचं स्वरूप माहिती नाही, हिताचं साधन माहिती नाही. म्हणून संतांना दया येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हे काळाच्या हातात पडतील आणि खूप खूप यांना दुःख भोगावं लागेल. ते भोगावं लागू नये. आज यांना मानव शरीर मिळालेलं आहे, या शरीरामध्ये त्या सगळ्या दुःखाचं हे परिमार्जन करू शकतात. फक्त त्यांना मार्ग दाखवणं आवश्यक आहे. आणि म्हणून संत कारण नसताना सुद्धा या जगतामध्ये अवतीर्ण होतात, येतात. खरंच यायचं सोपं नाहीये. आपल्याला कर्माचा भोग भोगायचा असतो म्हणून यावंच लागतं, आपल्या इच्छेवर अवलंबून नाही. पण संतांचं कर्म सगळं संपलेलं आहे. त्यांनी जर ठरवलं तर त्यांना येण्याची आवश्यकता नाही, गरज नाही, पण तरीही येतात. देव येतो तर देवाचं वेगळं येणं, देवाचा मार्ग वेगळा आहे. त्याच्या येण्याच्या मार्गामध्ये त्याला दुःख नाही आहे, तो अयोनी संभव आहे. पण परमात्मा सोडला तर बाकीच्याला सगळ्यांना एकाच रस्त्याने यावं लागतं, योनीद्वारे यावं लागतं. आणि जन्म घ्यायचा म्हटलं की पहिल्यांदा 9 महिने आईच्या उदरात राहावं लागतं. आणि गर्भवासाच्या दुःखाचं संतांनी भयानक वर्णन केलेलं आहे. नाकी विष्टाले पचहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे. अशा प्रकारचं दुःख सहन करूनही केवळ लोकांना हिताचं मार्गदर्शन करण्याकरता संत अवतीर्ण होतात. आणि म्हणून लोकांनी नाही विचारलं तरी सांगतात. खरं तर नीती अशी आहे की ना पृष्ठ हा कस्यचित ब्रूयात न चान्यायेन पृच्छतः, विचारल्याशिवाय सांगू नये. पण संत ही नीतीही बाजूला सारतात, कारण समाजाविषयीची दया, समाजाविषयीचं प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये असतं. ना पृष्ठा कस्यचित ब्रूयात ही नीती सांगणारी आई मास्तरीन जरी असली आणि तिचं पोरग जर रांगत रांगत विस्तवाकडे चाललं तर ती म्हणेल का कट्ट्यानं मला विचारलं नाही, मी कशाला सांगू, तिकडे जाऊ नको. धावत वाळू 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 धावत पळत जाईल आणि त्याला तिथून उचलेल का? त्याने जर विस्तवात हात घातला तर त्याचा हात भाजेल, त्याला दुःख होईल. तसे संत ज्या वेळेला विस्तवाकडे लोक धावतात त्यावेळेला धावत येऊन त्याने विचारलं नाही, ऐकतो की नाही हेही पाहत नाहीत, पण त्यांचं कर्तव्य करतात. आणि मग असं सांगत असताना लय गुळगुळीत सांगितलं तर लोक ऐकतीलच असं नाही. मग थोडंसं कठोर भाषेमध्ये तुकोबारायांनी सांगितलेलं आहे
आणि मग अशी कठोर भाषा लोकांचं असं आहे. आपलं वाटोळ तुम्ही पहा, त्या दुकानात गर्दी असते की जो दुकानदार गोड बोलतो, मग किती कापितो त्याचा नाही प्रश्न, पण तो काय केला पाहिजे, या 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 भाऊसाहेब, वा काय आमचं दुकान आज पावन झालं बा, हे तिथंच लगे काला राशी करतो. रंजन आवडतं, स्तुती केलेली आवडते, त्याच्यात कल्याण आहे की नाही हे नाही. कल्याणाकरता कीर्तन ठेवली जातात आणि ते ठेवत असताना सुद्धा माणसं कल्याणाचं सांगणाऱ्याची कीर्तन नाही ठेवत, हसवणाराची कीर्तन. एवढा समाज मूर्ख आहे, खालच्या पातळीला गेलेला आहे. विनोदाचं माध्यम कीर्तन नाही ना, विनोदाकरता दूरदर्शन आहे, अनेक मालिका आहे, तमाशे आहे, बाकीचं विनोदाकरता आहे ना साधन. जे हिताचं साधन आहे, जे ज्ञानाचं भक्तीचं वैराग्याचं साधन आहे, त्याही साधनाला तुम्ही विनोदाचं करायला लागले तर तुम्हाला हिताचं कुठं ऐकायला मिळेल? ज्ञान कसं संपादन होणार आहे? म्हणजे ज्ञान, जिथून ज्ञान प्राप्त व्हावं, अध्यात्म ज्ञान, तेही साधनं जर तुम्ही कशा करता बनवली? विनोदाकरता बनवली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराज खूप मोठे मोठे सप्ते केले जातात, तिथं बोलवलं जातं, तिथं गेल्यावर बोलवणारे म्हणतात महाराज विनोद करा बरं का, लोकांना हसवा. हे अनुभव आहे आमचे. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांना कल्याणाचं नाही ऐकायचं, हिताचं नाही ऐकायचं, त्यांचं मनोरंजन अशा प्रकारचं करायचंय, स्तुत्या करायच्यात. म्हणून अलीकडे कीर्तनकार भरमसाठ ठेवणाराची स्तुती करतात का तो पुढच्या वेळेस लगेच ठेवतो. दुसऱ्याने ऐकलं की त्याला वाटतं चांगलं राव, कारण एवढ्या कमी पैशामध्ये आपली स्तुती दुसरं कोण करणार आहे? बायको नाही करत, पोरं तर करतच नाही, सगळी इस्टेट देऊन. हे तरुण असलं तरी पोरं म्हणतात आमचं म्हातारं घरी नाही. मग हा बुवा थोडेसे 2-4 नोटा जास्त दिले की त्याच्यात करतो स्तुती, मग काय अडचण आहे? कारण हे संत नसतात ना, लोकांचं कल्याण व्हावं ही भावना नसते ना, यांना काय करणार? सर्वसामान्य आपल्यासारखे, सर्वसामान्यासारखेच असतात. कला आहे, तो एक धंदा झालेला आहे, त्याच्यामुळं ऐकणाराचं कल्याणच झालं पाहिजे एवढी प्रामाणिकेच्या संताची असू शकते, कीर्तनकाराची असेलच असं काही नाही आहे. जे कीर्तन ठेवतात त्यांनाही लोकांचं कल्याण नसतं करायचं, लोकाला रंजवून त्यांच्याकडून वर्गण्या काढायच्या असतात, त्याच्यामुळं तेही हसवणाऱ्याचे. त्याच्यामुळं पहिलं ठीक आहे, वेदांताचार्य, वेदाचार्य, वैरागी मूर्ती, आता विनोदाचार्य. का कारण आहे? त्याचं कारण हे हिताचं स्वरूप माहिती नाही, हिताविषयी कळकळ नाही, पण संतांना हिताविषयी कळकळ आहे. त्यामुळे तुकोबाराय म्हणतात, मी जे बोललो ते हितावरी यावे, कोणी बोलेलो या भावे, नव्हे विनोद उत्तर केले रंजावया चार. मी विनोदाचं अशा प्रकारचं इथं लिखाण केलेलं नाही, लोकांचं रंजन करण्याकरता नाही, लोकांचं कल्याण करण्याकरता. विनोदात कल्याण नसतं आणि कल्याणामध्ये काय नसतं? विनोद, रंजन अशा प्रकारचं नाही. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तुमचं हित व्हावं, तुम्हाला हिताचं स्वरूप कळावं आणि हिताचं जे साधन आहे त्या साधनावर तुम्ही आरूढ व्हावं, म्हणून मी काय केलं? कठोर बोललो बा. त्याच्यामध्ये माझा काहीच स्वार्थ नाही, व तुमच्याविषयी माझ्या ठिकाणी द्वेष भाव आहे, वैर भाव आहे, तुम्हाला तुमचा अपमान करावा ही भाव नाही, असा काहीच संबंध नाही. तुम्ही हिताविषयी जागं व्हावं एवढीच अशा प्रकारची प्रांजळ माझी भावना असल्यामुळं मला हे असं बोलावं लागलं. बोलिलो ते काही तुमचिया हिता. तर तो आमचा अभिप्राय तुम्हाला न समजल्यामुळं, वचन नेनता तुम्हाला दुःख झालं, ठीक आहे, मी तुमची माफी मागतो, पण तुम्हाला जर तुमचं कल्याण करायचं असेल तर मी सांगितलं त्याच मार्गावर अशा प्रकारचं तुम्हाला आरूढ व्हावं लागेल. बरेच तुकोबारायच असं बोलू शकतात, तुकोबारायच असं बोलू शकतात, नाही दुसरा बोलू शकत असं, कारण खरंच समाजाचं हित व्हावं ही तुकोबारायांची इच्छा असते. म्हणजे तुमची नाही का, तुम्ही कीर्तनकार आहे, बरंच आमचंच हित नाही झालेलं, आमच्या हिताकरता जे करावं लागतं तेच आम्ही करत नाही, तर तुमचं हित व्हावं असं आम्हाला किती वाटणार आहे? तुकोबाराय हे सांगू शकतात. तुकोबाराय म्हणतात, हे पा मंडळी,
वाट दावी तया न लगे रुसावे. तुम्हाला जिथं जायचंय तिकडचा रस्ता जर कोणी दाखवत असेल, काय असतं, जायचंय आपल्याला तिथं पण रस्ता माहिती नाही, आणि रस्ता माहीत नसल्यामुळं कधी कधी चुकीच्या रस्त्याने माणसं जातात, निघतात. कुठं जायचं? मंदिराकडे जायचं. आणि म्हणून चाकण चौकातून एक माणूस असा चाकणच्या रस्त्याला लागला आणि पळतच चालला. का? मंदिरात जायचं, लवकर दर्शनाला जायचंय. आणि कोणत्या रस्त्याने पळायला लागला? चाकणच्या रस्त्याने. एकाचा परिचय होता, त्याने सांगितलं, अरे बाबा कुणीकडे? मला दर्शनाला जायचंय. कोणाचं दर्शनाला? माऊलीच्या दर्शनाला. इथं आळंदीत कोणाचं दर्शन करत राहिले? माऊलीच्या दर्शनाला जायचं. अरे मग इकडं कुठं चाललास? तेव्हा माऊलीच्या दर्शनाला. गाढवा, माऊलीचं दर्शन इकडं नाहीये, इकडं रस्ता, इकडं जाय. मला गाढवा म्हणतो तू? तुला मी गाढव दिसायला लागलो? मला 4 पाय आहेत, मला का नाही लांबके? मला गाढवा कसं काय तू म्हणला? आता असं त्यांनी तंडत बसावं की आपला रस्ता चुकलेला, यांनी रस्ता दाखवला म्हणून त्याचे उपकार म्हणून पटदिशी त्या रस्त्याला लागावं? तुकोबाराय म्हणतात, वाट दावी त्यासी न लगे रसावे. जो वाट दाखवतोय ठीक आहे.